हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे हरवलेली चावी. सकाळचे 8:30 वाजले होते. रमा काकू घरातली आवराआवर करत होती. त्यांच्या पुण्यातील 3 मजल्यांचा जुना बंगला होता. त्याचं नाव शांतीनिवास. अलीकडे तो खूपच शांत झाला होता. 2 वर्षापूर्वी त्यांचे पती दत्तात्रय काका अचानक हार्ट अटॅकने गेले होते. त्यानंतर मोठा मुलगा अजित परदेशात गेला आणि लहान मुलगा समीर नोकरीसाठी मुंबईला गेला. घरात फक्त रमा काकू आणि त्यांची नात अन्वी राहायला लागली. रोजच्या सारखं त्या कपाट साफ करत होत्या. तेवढ्यात त्यांना जुन्या कपाटाच्या खालच्या कोपऱ्यात एक छोटा पितळी डबा आणि त्यावर एक पुरातन चावी मिळाली. त्या चावीकडे पाहून त्यांना काहीतरी आठवलं. दत्तात्रय काका नेहमी म्हणायचे, "या घरात काही गोष्टी आहेत, ज्या काळाच्या पुढे आहेत." रमा काकूंनी ती चावी बाजूला ठेवली. पण रात्री झोपताना मनात सतत विचार फिरत होता, ही चावी नेमकी कुठली? घरातली सगळी कपाटं, दारं माहिती आहेत यांना, पण हिचं काय? दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा घरभर शोध घेतला. 3ऱ्या मजल्यावरच्या एका खोलीत, जी दत्तात्रय काकांनी शेवटच्या काही वर्षात बंद करून ठेवली होती, त्यांना भिंतीत एक लपलेली छोटीशी दराज दिसली. आणि आश्चर्य म्हणजे ती चावी त्या दराजमध्ये फिट बसली. चावी फिरवताच एक क्लिक असा आवाज आला आणि त्या दराजात मिळालं एक जुनं पत्र, एक डायरी आणि काही नोट्स. डायरी दत्तात्रय काकांचीच होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, "कधी ना कधी हे वाचलं जाईल, म्हणून मी हे लिहून ठेवतोय. काही गोष्टी घरच्यांना अजून माहीत नाहीत." रमा काकूंच्या हातापायांना थोडा थरकाप बसला. डायरीत पुढे लिहिलं होतं, त्यांना 1985 मध्ये त्यांच्या एका मित्राकडून घराच्या खाली गुप्त भुयार असल्याचं कळलं होतं. त्या काळात काही महत्त्वाची कागदपत्रं, दागदागिने आणि त्यांचं वडिलोपार्जित सोनं त्यांनी त्या भुयारात सुरक्षित ठेवलं होतं. पण पुढे कधी त्यांचं आरोग्य खालावलं आणि ते काहीच सांगू शकले नाहीत. अन्वीला हे सगळं कळल्यावर ती खूप उत्साही झाली. तिने गुगलवरून गुप्त दरवाजे ओळखण्याचे मार्ग, पुरातन घरात गुप्त जागा कशा ओळखायच्या यावर शोध घेतला. दिवस-रात्र त्या दोघी शोध घेत राहिल्या. एक दिवस अन्वीने घराच्या मागच्या अंगणात जुन्या विहिरीजवळ माती थोडी कुरतडली, तर तिथे लोखंडी झाकणासारखी गोष्ट दिसली. सतीश काका, शेजारचे, त्यांनी मदतीला आले. त्यांनी ती जागा उघडली. आत सावध उतरायला लागणाऱ्या अरुंद पायऱ्या होत्या आणि खाली एका छोट्या खोलीत एक जुना लाकडी बॉक्स ठेवलेला होता. त्या बॉक्समध्ये होते काही जुने दागिने, दत्तात्रय काकांचे वडिलांचे ब्रिटिश इराचे जमीन नोंद दस्तऐवज आणि एक सील्ड पत्र, ज्यावर लिहिलं होतं, हे पत्र फक्त रमा वाचेल. त्यात लिहिलं होतं, "रमा, मी हे तुला कधीच सांगितलं नाही,
कारण मला भीती वाटत होती की घरावरचा ताण तुझ्यावर येईल. पण आता जर हे पत्र तुझ्या हाती आलं असेल तर याचा अर्थ तू तयार आहेस. या दागिन्यांचा वापर अन्वीच्या शिक्षणासाठी आणि आपल्या घराचं जतन करण्यासाठी कर. रमाकाकूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आज शांतीनिवास पुन्हा जिवंत वाटत होता. घरात एक नवा उजेड पसरला होता. त्या गुप्त जागेचं रहस्य उलगडलं होतं. पण त्यातून मिळालेली माया आणि विश्वास तोच खरा ठेवा होता. अन्वीला तिच्या आजोबांचा आता अभिमान वाटत होता. रमाकाकू तिच्या आठवणीत रमून गेल्या होत्या. अशा प्रकारे आपली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.